मनोज जरांगे यांचं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे, तर लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करतात। मात्र हाकेंनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। शिंदे ओबीसी शब्द देखील उच्चारत नाही, तसंच तिकिटासाठी 20-20 कोटींची मागणी केली जात असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का? एकनाथ शिंदे असोत किंवा अजून कोणी असोत, फक्त महाराष्ट्र वरबाडून खायचा। प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक श्री हाके असे आरोप करतायत। आम्ही सुद्धा माननीय शिंदे साहेबांचे सहकारी आहोत। अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य 100% थांबवलं पाहिजे। अरे तुम्हाला ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही, लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओबीसी आरक्षणावरून निशाणा तर साधलाच, पण 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना प्रोटेक्शन देणारे मुख्यमंत्री असून उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागत असल्याचा आरोप करून हाकेंनी खळबळ उडवली आहे। शिवसेना फक्त झेंडे लावायला, शिवसेना फक्त गमजा गळ्यात घालायला, शिवसेना फक्त दसरा मेळाव्याला गर्दी करून त्या दसरा मेळाव्याला तिथं जायला। पण आमदार खासदार व्हायची वेळ आली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याकडे 20 कोटी रुपये आहेत का? काय चाललंय राव हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का? या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आम्हाला हवी आहेत। एकनाथ शिंदे असोत किंवा अजून कोणी असोत, फक्त महाराष्ट्र वरबाडून खायचा एक टोळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकणाऱ्यांची। पण सर्वसामान्य माणसांचे ओबीसीचे प्रश्न मात्र जिथल्या तिथं आहेत। सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता, टेंडरवाल्यांना आणि 2 नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे यांना काय सामाजिक न्यायाची डेफिनेशनच माहित नाही या लोकांना। रिझर्वेशन का दिलं जातंय, कुणाला दिलं जातंय, रिझर्वेशन म्हणजे काय, रिझर्वेशन लाभाची योजना आहे का, रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम आहे का? रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन। एकनाथराव कान उघडं ठेवून ऐका, रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही, हे संविधानाला अपेक्षित नाही। कसलंही तथ्य नसणारे हे आरोप आहेत, कुठलाही आधार नसणारे हे आरोप आहेत आणि केवळ माननीय शिंदे साहेबांची जी प्रतिमा आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता आहे, सर्व समाज बांधवांना, सर्व समाज घटकांना त्यांचे न्याय देण्यासाठी झटणारा हा राज्याचा नेता आहे। ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची सगळ्या समाजामध्ये महाराष्ट्रातली जी प्रतिमा तयार झालेली आहे तिला गालबोट लावण्यासाठी, ती प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक श्री हाके असे आरोप करतायत। आम्ही सुद्धा माननीय शिंदे साहेबांचे सहकारी आहोत। आम्ही सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यामुळं हाके सरांनी इथून पुढं अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य 100% थांबवलं पाहिजे। जरांगे पाटलांचं 4 दिवसांपासून आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे। तिथून काही अंतरावरच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करतायत। मात्र अचानक हाकेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका केली आहे। ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते असं टीकास्त्र हाकेंनी डागलंय। अरे तुम्हाला ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही, लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला की या महाराष्ट्रातल्या 60% लोकांच्या बाबतीमध्ये अरे तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव। तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत, अटॉर्नी जनरल कुठे आहेत, गॅजेट लावायला चाललाय, काय आहे त्या गॅजेटमध्ये? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत। प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना मला एवढंच सांगायचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल वक्तव्य करताना, भाष्य करताना थोडं जबाबदारीनं त्यांच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने केलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या वेळी सांगितलेलं आहे, ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आज अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे। एवढं स्पष्ट, एवढं सुस्पष्ट भूमिका दोन्ही समाजांच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। जरांगे यांच्या याच मागणीला लक्ष्मण हाकेंनी विरोध केलाय। आता तर निवडणूकच ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय। निवडणुका
पक्ष पार्ट्यावर होणार नाहीत. या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा अशाच होतील. सामाजिक न्यायाच्या बाजूनं जी माणसं उभी राहतील त्या माणसांना ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीमध्ये समर्थन देईल, साथ देईल. की दोन समाजामध्ये या प्रश्नात कुणीही तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नये. सरकारची भूमिका काय आहे, शासनाची भूमिका काय आहे, ज्या समाजाला जे आज मिळतंय त्याला कुठेही धक्का लावायचा नाही. मग ही जर सरकारची बेसलाईन आहे, ही जर सरकारची भूमिका आहे, तर दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होण्याचा प्रश्नच नाही ना. हाकेंच्या आरोपांना आणि टीकेला शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय. तर सरकारनं मागण्या मान्य न केल्यास इशारा देणारे जरांगे यांच्यावर देखील हाकेंनी निशाणा साधलाय. मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढे 2024ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ. फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं. मराठा समाजाच्या तरुणांची मागणी बेरोजगारीची, बेकारीची असू शकते, पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण आहे हे सांगितलं कोणी या जरांगेंना? मराठा बांधवावर गरिबीची परिस्थिती आली म्हणजे सामाजिक न्यायाचं आरक्षण जबाबदार आहे हे सांगितलं कोणी माझ्या मराठा बांधवांना? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून हवं आहे. अरे त्याच्यासाठी सोशल वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, अनेक योजना आहेत ना. उपोषणाला काय बसताय? आम्हाला खूप छान वाटतंय म्हणून इथं आज उपोषणाला बसलो का? तुमचं 6वं उपोषण आहे. 6 उपोषणामध्ये तुम्ही मागण्या बदलत गेलाय. आमचं दुसरं उपोषण आहे. आमचं आरक्षण वाचवण्याचं उपोषण आहे. कुणाला शिव्या देण्याचं नाही, कुठल्या जातीला नावं ठेवण्याचं नाही. आम्ही जातीय अभिनिवेशाची भाषा बोलत नाही, आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय. हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाला 2 दिवस झाले, तर चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडली आहे. मात्र उपोषणावर जरांगे आणि हाके दोघेही ठाम आहेत. महेंद्र मुधोळकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.